सो हाय गाईज. तर आज मला ऑर्डर आहे. मी काल तुम्हाला बोलली होती की पोफळीत आपल्याला ऑर्डर आहेत. तर सकाळची फर्स्ट ऑर्डरला मी निघाली आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण चला. मला ऑलरेडी लेट झाला त्यामुळे मी व्हिडिओ जास्त बनवत बसणार नाही आहे. पुढे पुढे बघूया होतंय काय. त्यानंतर मस्त नेचर एन्जॉय करत मी निघाले पोफळीमध्ये जायला. पोफळीमध्ये जाण्यासाठी मला ऑलरेडी लेट झाला होता आणि मी तिथे 7:20ला पोचले. मला पोचायचं होतं 7 वाजता, म्हणजे 20 मिनटं लेट पोचले. आता बघूया कसं होतं आहे तिथे जाऊन, मेकअप वगैरे कसं होतं आहे. लेट पोचायचं कारण होतं की मी स्कूटीने जाणार होते आणि पाऊस खूप होता. सो जरा हळूच चालवत जात होते, जरा फास्ट नाही चालवू शकत बिकॉज रोड पण खराब आहे आणि भरपूर पाऊस होता इथे तुम्ही बघू शकता. आणि वेळ वाया न घालवता मी लगेचच इथे पोचले आणि त्या क्लायंटला रेडीसुद्धा केलं. आणि इथे तुम्ही तिचा फायनल लुक बघू शकता. किती सुंदर ग्लॉसी मेकअप झालेला आहे. त्यांनी खूप सुंदर ज्वेलरी आणली होती आणि हेअरस्टाईलसाठी असे कमळ्स आणले होते, जे की लेटेस्ट टेक्निक आहे. कमळ हेअरस्टाईल करतात, लेटेस्ट ट्रेंडी हेअरस्टाईल आहे. सो त्यांचं असं फायनलाइज करून दिलं होतं मी पूर्ण. आम्ही हे आधी डिस्कस केलं होतं की लुक कसा क्रिएट करायचा आहे आणि ऑल. सो जसा त्यांना पाहिजे होता अगदी तसाच सेम मी लुक त्यांना करून दिल्या आणि क्लायंट खूप हॅप्पी होत्या. ॲक्च्युली ह्या क्लायंट होत्या मुंबईच्या आणि त्यांनी मला इंस्टाग्रामवरून शोधून ऑर्डर दिली होती. त्यानंतर मी सेकंड ऑर्डरला पोचले शिरगावला मला सुद्धा बेबी शॉवरचीच ऑर्डर होती आणि त्यांचा एकदमच सिम्पल लुक करायचा होता. त्यामुळे मला जास्त एफर्ट्स टाकावे लागले नाहीत बिकॉज त्यांना खूपच सिम्पल लुक पाहिजे होता, खूप सिम्पल. सो जसं त्यांच्या स्किन टोनला मॅच होईल तसा मेकअप केला आणि लगेचच त्यांना हेअरस्टाईल करून दिली. ही हेअरस्टाईल पण त्यांनी सजेस्ट केली होती, ब्रेड हेअरस्टाईल, बिकॉज जास्त हेक्टिक नको वाटायला म्हणून. सो गाईज आता सेकंड ऑर्डर कंप्लीट करून मी निघाली आहे थर्ड ऑर्डरकडे. आणि थर्ड ऑर्डर आहे मला अनारीमध्ये, जी की माझी एक ब्राईड होती डिसेंबरची ब्राईड जागृती, तुम्हाला माहीत असेल. तिचं मी गोंधळाचा मेकअप केला होता, बरेच मेकअप केले तिचे. सो तिचीच ऑर्डर आहे आणि आता मी निघाली आहे तिच्याकडे जाण्यासाठी अनारीमध्ये. तर बघूया मेकअप कसा होतो आणि कसं मी पोचते, काय कुठं पोचते काय. सकाळपासून ट्रॅव्हल करते आणि खूप भूक लागली आणि खूप पाऊस पण होता. सो सतीवरती आल्यावरती गुरुच्या इथे वडापाव खाल्ला, मस्त भरपेट वडापाव खाल्ला आणि त्यानंतर मी जायला निघाले अनारीमध्ये. आणि त्यांनी पण खूप लेट दुकान ओपन केलं होतं, तरी पण गर्दी बघू शकता तुम्ही किती होती बिकॉज फेमस वडापाव आहे. त्यानंतर इथं मी निघाले अनारीमध्ये जायला आणि तुम्ही परत हा व्ह्यू बघा, किती सुंदर आहे, किती सुंदर नेचर आहे. बाजूला नदी आहे, असं चित्रात आपण लहानपणी काढायचो ना, अगदी तसाच सीन आहे इकडे. सो मी एकटीच जात होती आणि मस्त एन्जॉय करत जात होती हा नेचर. तुम्हाला पण दाखवते. त्याच्यानंतर पुढे जाऊन मला आडरे डॅम पण दिसलं. एवढं क्लिअर नाही दिसलं बट दिसलं, तुम्हाला पण थोडंफार दिसत असेल बिकॉज हे झाडं वगैरे होते त्यामुळे एकदम क्लिअर कट दिसत नव्हतं. बट हां, इथे आहे एक डॅम, याला आडरे डॅम बोलतात. त्या म्हणजे आडऱ्याच्या पुढचं गाव आहे अनारी. मग अनारी माझ्या इथून 7.3 किलोमीटर लांब होतं आणि अनारीत जायला मला ॲक्च्युली लेट झाला होता. हाय गाईस, तर आता मी पोचले आणि तुम्ही इथे बॅनर बघू शकता, बेबी शॉवरचं लावलेलं आहे. तर जाऊया आपली गाडीची बॅग घेऊन. हाय कर दाखव एक हाताचे. अजून रेडी होत आहेत नेल्स आणि मी आता पोचली आहे गाईज. डेली व्लॉग. बेबी शॉवरचं खूप सुंदर असं एस्थेटिक डेकोरेशन केलं होतं, इथे तुम्ही बघू शकता. आणि जसं डेकोरेशन होतं तशीच खूप सुंदर अशी रुखवात पण केली होती जागृतीने आणि खूप खूप सुंदर काय 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 ठेवलं होतं तिने रुखवातमध्ये. इथे बघायला भेटेल तुम्हाला. आणि असं ओव्हरऑल तिचं जे डेकोरेशन प्लस रुखवात आणि हा इथला आजूबाजूचा परिसर असा होता. देन त्यानंतर मी फटाफट रेडी केलं तिला आणि शूट सुरू झालं. शूटसाठी फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स आले होते आणि मेकअपसाठी मी होते आणि
बघा इथे तुम्ही किती मस्त मेकअप केलेला आहे. प्रॉपर ज्वेलरी, साडी, हेअरस्टाईल. मला हेअरस्टाईल खूप आवडली बिकॉज ट्रेंडिंग हेअरस्टाईल केली होती आम्ही. त्यानंतर सगळं झाल्यावरती तिचं ते जेंडर असं सेरेमनी होती तिथे. सो ती जेंडर सेरेमनी मी अटेंड केली आणि ते चूज करायचं होतं मुलगा की मुलगी. सो तुम्ही ते बघू शकता, तिने ते चूज केलं त्यांनी दोघांनी मिळून. आणि ओव्हरऑल इथला पण क्लायमेट्स बघा किती मस्त वाटतंय, मेकअप पण किती छान वाटतोय, ती पण किती छान वाटते. त्यानंतर मी इथे तुझे थोडे मेकअपचे शॉर्ट्स ॲड करते बिकॉज मला तुम्हाला मेकअप शो करायचा होता आणि ओव्हरऑल लुक शेअर करायचा होता. सो हिचा लुक कसा झाला आहे, म्हणजे जागृतीचा लुक कसा झाला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच डेली व्लॉग तुमच्यासाठी मी शेअर करत जाईन. हां, थोडं पुढे मागे होते बिकॉज नेटवर्क इश्यू आहे आमच्या इकडे, त्यामुळे लेट पोस्ट होत आहेत. बट नक्की पोस्ट करत जाईन, ठीक आहे. सो या असा होता माझा डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून. डू सबस्क्राईब माय चॅनल. लव.